उपमुख्यमंत्री अजित पवार आज त्यांचा पुणे दौरा असणार आहे। अजित पवार यांच्या हस्ते सिंहगड रोड ब्रिजचं उद्घाटन सुद्धा पार पडणार आहे। महत्त्वाची अपडेट, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा पुणे दौरा, सिंहगड रोड ब्रिजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते हे पार पडलं त्यावेळी दृश्य। अरे बोल घेन तिला संपत काही तुम्ही आम्हाला सांगू शकता। गणपती बाप्पा मेन थोडं मोबाईल मागे घेणार बरोबर हे जरा काही तिकडचं मार्ग भेटतात, काही निवेदन देतात। समोर सगळे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर आपण ही दृश्य बघतोय, पुण्यामध्ये दृश्य नुकतंच उद्घाटन पार पडलं सिंहगड रोड ब्रिजचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत। काय सध्याचं वातावरण तिथलं? ज्ञानेश्वर, माझा आवाज पोहोचतोय? पुण्यात अजित पवार पोहोचलेले आहेत आणि सकाळपासून उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू आहे। आज सगळ्यात महत्वाचा जो सिंहगड पुलावरचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता, त्याचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होताना आपण पाहतोय। त्यासोबतच खासदार मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। लाल फीत कापूस या पुलाचं जे लोकार्पण आहे ते अजित पवार यांच्या हस्ते होतं आहे। अनेक वर्षांपासून या पुलाचं काम सुरू होतं आणि आज अखेर महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या पुलाचं जे उद्घाटन आहे ते होतंय। खासदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, आमदार या ठिकाणी पाहायला मिळतात, स्थानिक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते शहरातले आहेत, त्यांची या ठिकाणी या कार्यक्रमाला हजेरी आहे। पुण्यातल्या हजारो लाखो लोकांना या पुलाचा फायदा होणार आहे। जवळपास 2 किलोमीटर इतका लांबीचा हा पूल आहे, 2120 मीटर लांबीचा हा पूल आहे आणि या सगळ्या आतापर्यंतच्या पुण्यातल्या वेगवेगळ्या पुलांपैकी सगळ्यात महत्वपूर्ण ठरणारा आणि मोठी वाहतूक कोंडी जी या रस्त्यावरती होत होती ही वाहतूक कोंडी टाळता येईल अशा स्वरूपाचा हा पूल आहे। जवळपास विठ्ठलवाडी कमान ते फोंटा थिएटर पर्यंत हा पूल जो आहे तो आहे आणि अत्यंत भव्य स्वरूपाचा आणि अत्यंत विस्तीर्ण स्वरूपाचा हा जो पूल आहे त्याचं उद्घाटन जे आहे ते अजित पवारांच्या हस्ते या ठिकाणी लाल फीत कापून पार पडलेला आहे। आपण पाहतोय की या भागात अनेक वेळा ट्रॅफिक जे आहे ते जाम झाल्याचं आपण पाहिलं। अनेक बातम्या या रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीच्या झालेल्या होत्या, मात्र हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर मोठा फायदा जो आहे तो पुणेकरांना या निमित्तानं होणार आहे आणि याच सगळ्या पुलाची पाहणी सध्या अजित पवारांच्या माध्यमातून केली जाते। नक्कीच ज्ञानेश्वर, त्यांच्या दौऱ्याकडे असेच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय पुण्यातून। आज अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा हा पुणे दौरा, अनेक खरं तर महत्त्वाचं कार्यक्रमांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। नुकतंच पुणे सिंहगड रोडवरच्या ब्रिजचं उद्घाटन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं, त्याची आपण दृश्य बघितलेली होती। मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा त्यांच्या समवेत आहेत, काही महत्त्वाचे मंत्री सुद्धा अजित पवार यांच्या समवेत आपल्याला बघायला मिळतात। अगदी थोड्याच वेळात ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधण्याची शक्यता आहे। आज अजित पवार यांचा हा पुणे दौरा। अरे विकी काय विकी